उल्हासनगर 2 खेमानी परिसरातील भगतसिंग चौक घोषणांनी दुमदुमून गेला. इन्कलाब जिंदाबादच्या जयघोषात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. 23 मार्च शहीद दिनानिमित्त भारत मातेचे शूर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करत रिक्षा संघटनेतर्फे एक जोशपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. तप्त उन्हाला देखील न जुमानता रिक्षाचालक बांधव आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत नागरिकांना कलिंगडाचे वाटप केले. सेवाभावातून देशभक्ती जिवंत ठेवण्याचा हा जाज्वल्य प्रयत्न होता. यावेळी खेमानी उल्हासनगर 2 येथे मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच यश महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक सुनील सेल्वेडोर हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या उपक्रमाला पाठिंबा दिला. शहीदांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला होता. आणि पुन्हा एकदा परिसर दुमदुमला. इन्कलाब जिंदाबाद. बोले सो निहाल. भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम. आज यहाँ पर ये अपना 23 मार्च शहीद भगत सिंह, राजगुरु सुखदेव, इनकी शहीदी दिवस यहाँ पे रिक्शा स्टैंड वाले सारे भाई, भगत सिंह ग्रुप वाले, रिक्शा स्टैंड वाले सब मिलजुल के आज इनका शहीद. बोले सोनिया, भारत माता की जय. आज हम मौजूद है उल्लासनगर खेमानी ऑटो स्टैंड पे, जहाँ सभी हमारे ऑटो रिक्शा भाइयों ने मिलके ये कार्यक्रम किया है, फल वाटप का कार्यक्रम जो शहीद भगत सिंह जी के याद में किया गया है. और यहाँ पे सभी हमारे मिलके सरदार भाई, बौद्ध भाई, क्रिश्चियन, सिंधी सभी भाइयों ने मिलके कार्यक्रम किया. बड़ी खुशी की बात है, पूरे शहरवासियों को इससे सबक लेके धन्यवाद कि इन लोगों ने ऐसा कार्यक्रम किया. आगे भी ऐसा करते रहेंगे, ये हम सभी उम्मीद करते हैं. सभी भाई हमारे ऑटो रिक्शा वालों को मिलके हर बार ऐसा कार्यक्रम हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई का हर बार करते रहे. धन्यवाद.